तुम्ही काही नगरसेवकांना सोबत एका ठिकाणी ठेवलेलं आहे, खासदारांनी देखील वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे. काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे? नाही, असं काही नाही आहे. व्यवस्थेसाठी ठेवलेले आहेत ते. आम्ही एकच आहोत. काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवक आहेत आणि 27ही एकत्र राहतील. व्यवस्थेसाठी आपण वेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल, यामध्ये कुठे दोमत नाही. आणि तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आणि कोण काही म्हणू देत. काल काही सुधीरजी मुनगंटीवारांनी काही स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे, हे सगळी अफवा आहे. आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत. सर्व आमच्याकडेच आहेत. ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत. आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत. काँग्रेस म्हणून आम्हाला आमच्या महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करणं, यासाठी लागणारं संख्याबळ 3 अपक्ष जे काही आहेत आमच्याबरोबर आघाडीमध्ये होते, आम्ही ज्यावेळेस अलायन्स केलं होतं शेखापचे, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. आणि वर सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी जे काही संख्या लागते त्याची व्यवस्था झालेली आहे. वेगवेगळे राहत असल्यामुळे कुठंतरी शंका अनेकांनी उपस्थित केला. नाही, शंका उपस्थित कोणाला काय करायचं ते करू देत. आता तिकडे मुनगंटीवारांची माणसं वेगळी आहेत, जोरगेवारांची माणसं वेगळी आहेत. म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही. कालच जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत, मुनगंटीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्यामध्ये काही हे नाही. ते एकत्र येतात, आम्ही एकत्र येतो. पंजाब चिन्हावर काँग्रेस पक्षाच्या भरोश्यावर निवडून, काँग्रेस पक्षाकडून ते निवडून आलेले आहे. आणि तिथे कुठेही त्यांना काही चुकीचा निर्णय घेण्यासाठी कोणालाही स्कोप नाही आहे. कुठल्या गटाचा गटनेता असेल तुमच्यासोबत जे नगरसेवक आहेत त्यांच्यापैकी होणार आहे का? खासदार मॅडम सोबत आहे त्यांच्यापैकी? नाही, आमचं असं मत आहे की जो सिनियर आहे, जुना काँग्रेसी आहे, निष्ठावंत आहे, प्रामाणिक आहे पक्षाशी, त्याला गटनेता करावायचं असं आमची चर्चा आहे. त्याचं उत्तर मी दिलं आहे. भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत. हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो. लोटस ऑपरेशन राबवत अशी तुम्हाला भीती आहे का? तुम्ही नगरसेवक नाही, त्यांनी पण ठेवलाय. त्यांना मग पंजाब ऑपरेशन वापरला चाललंय असं होईल का? त्यांचे पण नगरसेवक बाहेर आहेत. शिंदे साहेबांचे नगरसेवक बाहेर आहेत. उद्या भाजपचे नगरसेवक बाहेर जातील. असं नाही की ठीक आहे एकत्र राहिले पाहिजेत. निवडणुकीच्या पिरियडमध्ये सगळेच एकत्र ठेवतात. शिंदे साहेबांचे सगळे नगरसेवक एकत्र वावरत आहेत, एकत्र दिसत आहेत, जेव्हा की चंद्रपूर मधलं चित्र वेगळं दिसत आहे आणि त्यामुळे एक वेगळा संदेश सांगतात. जाऊ दे ना, हा संदेश निवडणूक होईपर्यंतच राहील ना. निवडणूक झाल्यानंतर संदेश संपेल. त्यामुळे आम्हाला माहित आहे की एकत्रितपणे राहून आपल्याला या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे आणि जनतेने तिथल्या काँग्रेसला हातात सत्ता देण्यासाठी आमच्याकडे त्यांनी मतदान केलेलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आहेत पण लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले नाही. अमरावती वर्धामध्ये आक्रोश नाही, ते आता निवडणुकीच्या तोंडावर जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला. 14 तारखेला 15ला निवडणूक आहे. 14 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घालून पुन्हा मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला महायुतीने. परंतु त्यामध्ये ते पैसे नसल्यामुळे काही कमी पडल्यामुळे सफल झाले नाही. आता पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल असं मला वाटतं. मुंबईमध्ये शिंदेचा स्ट्राईक रेट राहिला नाही अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे. जास्त जागा घेऊन कमी जागांवर शिंदेचे नगरसेवक निवडून आले. एक गट दिल्लीमध्ये अशी तक्रार करणार आहे की भाजपनं जास्त जागा लढल्या असतात तर बहुमताचा आकडा भाजपनं स्वतः गाठला. या जर तरच्या गोष्टी आहेत. असंही म्हणतात की काँग्रेस मनसेने लढले असते तर 150 जागा आल्या असत्या. मग आता यामध्ये अशी चर्चा आहे की मनसेने अधिक जागा घेतल्यामुळे शिवसेनेला फटका बसला. हे निवडणुकीनंतरचे चर्चा आहे. जो जिता वो सिकंदर, जिसके पास मिळालं त्या परिस्थितीमध्ये चर्चा झाल्यानंतर जे काही मॅन्डेट मिळालं ते स्वीकारलं पाहिजे. संजय राऊत यांनी म्हटलं की चंद्रपूरमध्ये उबाठाच्या नगरसेवकाशिवाय महापौर बसणार नाही. नाही, ते उभाटांची आपण युती नव्हती, पण
उभाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे. त्यांनी पण उभाटाने पण महापौर पदावर दावा केलेला आहे चंद्रपूरमध्ये. मागं त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही. त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. हो, पालघर जिल्हा प्रशासनाने वाहतुकी संदर्भात एक अधिसूचना काढली आहे. त्यामध्ये गुजराती भाषेचा वापर जे आहे ते करण्यात आला आहे. गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे अधिसूचनेमध्ये. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असताना गुजराती भाषेचा वापर. नाही, ठीक आहे ना, चांगले आहे की पालघरमध्ये गुजराती भाषेमध्ये अधिसूचना काढत असतील तर त्याची सुरुवात सीमेवरून सुरतवरून पालघर जवळ आहे, हळूहळू ते मुंबईकडे येईल आणि महाराष्ट्राला गुजराती एक नवीन भाषा देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न जो आहे त्यामध्ये ते सफल होतील असं म्हणायला हरकत नाही. त्यांची इच्छाच आहे की महाराष्ट्र हा गुजरातच्या इशाऱ्यावर चालावा, गुजरात भाषेवर चालावा अशी जर इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊन जावी आणि त्यासाठी सुरुवात करून त्याचे रिॲक्शन काय येतात हे बघण्याचा कदाचित प्रयत्न असेल. खडा टाकायचा आणि वाट बघायची. तर भारतीय जनता पक्षाची भूमिका या संदर्भात आम्हाला नवीन वाटत नाही. हो, चंद्रपूरमध्ये भाजप